आपल्या समोर आता सोंगी भारोडी येणार आहे. आता कामं कमीत आहे नाही का. तुमच्याकडे कपाशी असते संजय भाऊ, कपाशी असती ना, कापूस थोडा असते ना. पण ते कापूस फुटायचं माहिती तुम्ही काही लांबचे नाहीत, आम्ही काही लांबचे नाहीत. गेवराई तालुक्यातलं आम्ही, आमच्याकडे जास्त कपाशी आहे. आणि ते कपाशीची गडबड लय असते. ते काकड्याचा महिना असते ना, कार्तिक महिना आबा, आणि त्या टायमाला काकडेवले उठते 4 वाजता. आणि काकडेवले काय धोरणातले लोक नाही. आता आपल्या गावात चांगली आहेत, आमच्याकडे काही म्हातारे माणसं येतं. काकडा सुरू झाला काय, परबजल मी पाप केल्यो ते म्या भविस्तारिले रे विषय सुकना शिवंत शेबिता ती मी रकवंदली रे 84 लक्ष येऊन येऊ फिरता दुःख भोगिले रे ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधाळी धर्म जागो सदैवाचा तो बापर उपकारी रे आंधळ्या दृष्टी देतोय त्याचे नाम मी उच्चारी रे. एकनाथ महाराज म्हातारा खोकलं तर लगेच दुसरं मात्र येतं बरं का. गायकवाड पाटील दुसरं मात्र आलं. उडा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग काहीचा भगवंत उठून ये गिसी चला जाऊ रावळाशी जळतील पातकाच्या राशी काकडा आरती देखली या. तिसरं मात्र येतं. तिसरं अभंगच येत नाही. बघुण्याकडे बघत चहा सुरू असतंय ना, बघुण्याकडे बघत कसं करतंय म्हातारा डोकेबाज आहे म्हातारा हुशार आहे म्हातारा मोठं चॅप्टर बरं का बा म्हातारा मोठं चॅप्टर बघुण्याकडे बघायला म्हातारा काय म्हणायले उडा साधू संत ठवा चहाला धन हो लवकर घ्या पिऊ नये लवकर घ्या पिऊन नाही तर जाईन नेऊन पाण्यामध्ये टाका रे साखरपती ज्ञानोबाच्या पुढं तुकोबाच्या पुढं लावा उदबत्ती. अरे मजा नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाच्या बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शंभूड आणि स्वान परिगती झाली अवघी करती हाडाडनाथ महाराज म्हणतात मी आलो रायाचा जोशी पराय का दादानो आलो रायाचा जोशी पराय का दादानो पाटील देहगावचा इसवा धरू नका त्याचा नाहीतर घात करी नेमाचा फासा पाडली येमाचा. मी आलो रायाचा जोशी वर ऐका दादानो चला आपल्याला सोंगी भारून आणायचंय. मग गडबड कापसाची डोक्याला टोपलं काकाला लेकरू आणि माग शेळी मे मोरकानी म्हणते मे मोरकानी मे शिळी महागावरती काका लेकरू माम्येऊ माम्येऊ मला मिसळ पाव माम्येऊ मला वडा पाव अब्बा बाबा संग एक कुत्र टांगड्यात घोटाळा तो पुढून 2-4 कुत्रे जे हरी या मोरी ह्या कुत्र्याने ते कुत्री पाहिली ह्या कुत्र्याने ते कुत्री पाहिली तुला सुरुवात केली ना ना आवाज द्या हे बांड कुत्रे मला माहित नव्हतं. माझी बायको म्हणली मला बांड कुत्र मला मग माहीत झालं हे बांड कुत्रे. कुत्रे 3 नमुन्याची गुरुची बरं का. किती नमुन्याचे 3. हे कुत्रा असं पुढून कुत्रा आलं की भागणे शाबास पहिला नमुना एखादं पोरगा पाया खाली आलं ना भानगड एक कुंडल बस आहे मो बाजू सारखा पारो
ऐकून ये, ऐकून ये. भारतीय आहे, भारतीय कुठे भारतीय भारतीय ऐकून नाही. झालं एक नमुना. दुसरा एक नमुना असा, पुढून कुत्रा आलं नाही पळणं झालं की जाग झाले 2 नमुने. तिसरा एक नमुना, गावात कुठे कुत्रा इवळलं सासू लागला ढोपर बेताडीकडं मुंडक रस्त्याकडे सुरू अरे काय खरंच कुत्र का बाबा अरे पाठी हाडे हाडे तरी मावशी काय दमन चलती काय येऊ दे काय धुरपती कुठं गेली शांताबाई मला येऊ दे ना मग कुठं गडबड आहे कापसाची संसाराचा धंदा जन्मावर गेला पण मुखी नाही आला रामनाम म्हणून करावी तातडी परमार्थाची. आपल्या समोर भारुडी येते सुंदर पायदुक्त ऐकत होतं आपल्या गावाचं प्रेम. नाही तर खरं तर दरवर्षी कार्यक्रम रंगत नसतो आणि चांगला होत नसतो पण माझी काही सेवा आहे लोकांना आवडती माझी सेवा. हाडाचा वारकरी पुरुषानं भारुड करताना साडी कधी नेसू नये मिशा कधी काढू नये भारुड कधी सादर करू नये. नराचा तमाशा नरच पाहती आणि 7 जन्म होती हिजडा हाती. आमचा तमाशा तुम्ही पाहायचा 7 जन्म हिजडा व्हायचं आम्ही बिन तुम्ही बी. राधिकेचे येशे नाचेल जो धांगडा आणि तो हिजडा सप्त जन्मी म्हणून वाहने सावकात चालवा पुढे धोक्याचा संभव. म्हणून विनंती आहे सर्व सप्ताहाचं कमिटी आहे त्यांना माहिती आहे इथं सुंदर लोक इथं गुरुजीसारखी महात्मे पुढे बसल्यावर इथं चित्र काही जमत नाही. लोकांनी भारुडाचा तमाशा केलाय तमाशा बा तमाशा काय साड्या काय नेसतात लाली काय लावतात चमकी काय मारतात चित्र पात्र. माझ्या आईला माझ्या बहिणीला पाहू वाटत नाही बघू वाटत नाही. माझी आई बहिणी कलाकार जर पुढं उभं राहिले तर माती उकरीत येतं आणि उठून जात येतो ते मग नको 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 पाहायला वाटाना बरं वाटाना. मी सांगितलं उस डोंगा परी रसन हे डोंगा म्हणून सुंदर असं वारकरी जीवन आहे. गेले 35 वर्ष झालं भारुड करतो आणि कधी गालबोट नाही लोकांची कधी नाराजी नाही. महाराष्ट्रभर फिरतो खूप खूप अगदी सुंदर. हे तुमचा सगळ्याचा आशीर्वाद आहे. कितके लोक आज बसले हे आमची श्रीमंती हे आमचं धन आहे आणि हे आमचा पैसा आहे. आज या टायमाला एवढे उन्हाच्या पाऱ्यात लोक एवढे बसले तर सर्वात मोठी प्रॉपर्टी आमची. माझी आई माझ्या बहिणी किती मोठ्या घरच्या पण देवा करता हो देव पुढे येऊन बसल्या नामदेव महाराजाचा आशीर्वाद घेण्याकरता संतांची कृपा होण्याकरता सर्वांना प्रणाम करतो धन्यवाद देतो. भारुडे वारकरी निघाला वारकरी पंढरपूरला. भारुडामध्ये बदल केलेला आहे सुंदर अगदी भारुड आपल्या समोर येईल आणि विशेष पायदुक्त भारुड आहे. पुढचं आबा पुकारतीन बक्षीस आणि गवळण म्हणतील. आबा एक म्हणता का तुम्ही आबा काका म्हणता का ऐका महाराज मी आणतो आता हो. आताच्या या भारुडाच्या कार्यक्रमाला रितवंत अनंत गलांडे यांच्याकडून 50 रुपये